नमस्कार, मी डॉक्टर दीपेश पस्ते आपल्या मानवाधिकार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। पुन्हा पाणी पेटले, पंचायत समित्या घेरल्या, हर घर नल इथे जल कधी, हिशोब मोर्चा श्रमजीवीचा सवाल। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून श्रमजीवी मैदानात श्रमजीवी संघटनेच्या हिशोब मोर्चानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे। पाहूया सविस्तर माहिती काय आहे। 2019 मध्ये केंद्र शासनाने जाहीर केलेल्या जल जीवन मिशन योजनेचे विदारक सत्य श्रमजीवीने बाहेर आणले आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी रोजी ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये श्रमजीवी संघटनेने हिशोब मोर्चा काढून आक्रमक पवित्रा घेतला। सोबतच पालघर आणि ठाणे जिल्हा परिषद कार्यालयात देखील भूमुदत उपोषण सुरू केले। काल या आंदोलनाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासन हादरून गेलेले दिसले। आज या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे श्रमजीवी आंदोलकांशी चर्चा करून 31 जानेवारी पर्यंत संबंधित प्रशासन आणि श्रमजीवी पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक लावण्याचे जाहीर केले आहे। ठाणे पालघर जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेचे काम भ्रष्टाचाराने बरबटलेल्या स्थितीत सुरू होते। कोणत्याही ठिकाणी अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले जात नव्हते। याबाबतीत राज्यस्तरीय आढावा समिती राज्यमंत्री दर्जा विवेक पंडित यांनी याबाबत सर्व तालुक्यात जाऊन योजनांचा आढावा घेतला। मनमानीपणे सुरू असलेल्या कामांचे पंचनामे करत श्रमजीवी संघटनेने जल जीवन बोजवाराचा बुरका फाडला। त्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी 3 फुटाऐवजी वरचेवर टाकलेले पाईप महिलांनी उघडून टाकलेले। त्यानंतर काही निवडक ठिकाण सोडले तर योजना ठप्प पडलेल्या आहेत। त्या योजनांचे कार्यादेश झाले तेव्हा जवळपास सर्वच कामांना मार्च 2024 पर्यंत पूर्ण करून प्रत्येक घरात नळाने प्रति व्यक्ती 55 लिटर स्वच्छ पाणी देण्याचे बंधनकारक होते, मात्र तसे कुठेही झालेले दिसत नाही। अखेर काल लोकांच्या सहनशीलतेचा बांध फुटून श्रमजीवी आक्रमकपणे रस्त्यावर उतरली दिसली। ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर हजारो महिला पुरुष कार्यकर्ते सभासद हंडा कलशी घेऊन आंदोलनात उतरले। पालघर जिल्ह्यामध्ये श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजर इत्यादी कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। या आंदोलनात गट विकास अधिकारी आणि योजनांशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना हिशोब विचारला। विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या आधीची रात्र आंदोलकांनी रस्त्यावरच काढली। कार्यालयासमोर बसतेचे आंदोलन झाले। अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दखल घेत ठाण्यात श्रमजीवी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय फुलेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, अशोक सापटे इत्यादी आंदोलकांची भेट घेत याबाबत 31 जानेवारी रोजी या योजनांशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी आणि श्रमजीवी आंदोलक प्रतिनिधी अशी एकत्रित बैठक बोलवणार असल्याचे जाहीर केले। याबाबत श्रमजीवी संघटनेने समाधान व्यक्त केले असून बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली। मात्र प्रत्येक घरात झोपडीत नळाने स्वच्छ पाणी आल्याशिवाय आम्ही ही लढाई थांबवणार नाही अशी भूमिका घेतली।